वेट अ मिनिट. ओके, आता इथं आपल्याला दिसतंय स्टुडंट्स, इनलाईन फंक्शन आपले क्लिअर झालते, स्टॅटिक डेटा मेंबर्स क्लिअर झालते. आता स्टॅटिक मेंबर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन युजिंग टू डिफरंट क्लासेस युजिंग नॉन मेंबर फंक्शन. ओके ओके, आता आपण काय करू, थोडेसे नोट्स मॅडमने अपडेट नाही केले त्याचे. ओके, बट आपण कन्सेप्ट वाईज कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. ओके, स्टॅटिक डेटा मेंबर्स इन C++, ची जी कन्सेप्ट आहे ती प्रॉपर वे मध्ये समजून घेऊ. ओके, स्टॅटिक डेटा मेंबर झाले तर स्टॅटिक मेंबर फंक्शन होतं, राईट. स्टॅटिक मेंबर फंक्शन, ठीक आहे. स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये आता सर जसं स्टॅटिक मध्ये मेंबर डेटा मेंबर होते तसंच आहे का? येस, थोडासा वेगळा पार्ट आहे, तो समजून घेऊ. ओके, कोण जॉईन झालंय? ओके, श्लोक. ओके, ओके. स्टॅटिक मेंबर फंक्शन ह्याचा अर्थ नेमका काय? स्टॅटिक मेंबर फंक्शन म्हणजे स्टुडंट्स, हा पर्टिक्युलर फंक्शन जो आहे तो एका पर्टिक्युलर क्लासमध्ये डिफाईंड आहे. ओके, इट्स अ क्लास फंक्शन. तो कुठल्या कीवर्डनी डिक्लेअर होतोय? स्टॅटिक कीवर्डनी. ओके, आणि इनलाईन फंक्शन जो आहे तो कुठल्या कीवर्डनी डिक्लेअर होतोय स्टुडंट्स? इनलाईन कीवर्डनी. ओके, हा वेगळा फरक आहे, हा एक वेगळा फरक आहे, राईट. हा फरक काय वेगळा आहे म्हणजे काय की इनलाईन फंक्शन होता त्याच्यामध्ये आपल्याला इनलाईन, ओके, इनलाईन फंक्शन यूज करायचं होतं. ओके, आता जर का आपण विचार केला की स्टॅटिक फंक्शन बनवायचं असेल त्याच्या वेळेस आपल्याला स्टॅटिक कीवर्ड यूज करावा लागतोय. फरक काय सर? तेवढाच फरक आहे, बाकी काय फरक आहे का? अजिबात नाही. ओके, म्हणजे एवढी सुंदर कन्सेप्ट होती. ओके, आता अजून डीप जाऊ. ओके, आता हा जो स्टॅटिक फंक्शन आहे तो कोणाला बिलॉंग करतोय? तो पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग करतो आहे. ओके, ना की पर्टिक्युलर ऑब्जेक्टला. ठीक आहे, पर्टिक्युलर ऑब्जेक्टला तो बिलॉंगच करत नाही, तो पर्टिक्युलर क्लासला बिलॉंग करत आहे. एवढं क्लिअर झालं पाहिजे. ओके स्टुडंट्स, ह्याचा अर्थ काय म्हणजे ऑब्जेक्टने ऍक्सेस केलं तर हा ऍक्सेस होऊ शकत नाही. ठीक आहे, मग ह्याला ऍक्सेस कोण करू शकतं? इट कॅन बी ऍक्सेस बाय ओनली स्टॅटिक डेटा मेंबर्स. ओके, आता स्टॅटिक फंक्शनला कोण ऍक्सेस करू शकेल? स्टॅटिक डेटा मेंबर्सला, डेटा फंक्शन्सला स्टॅटिक डेटा मेंबर्सच ऍक्सेस करू शकणार आहे. ओके, आणि ऑब्जेक्टची काय गरजच नाहीये, ऑब्जेक्टची गरज नाही ह्याला कॉल करायला. ठीक आहे, इट कॅन बी कॉल्ड विदाउट क्रिएटिंग एन ऑब्जेक्ट. ओमकार, स्क्रीन शेअर दिसत नाहीये का? ओके, वेट अ मिनिट. आता दिसेल. ओके, स्टॅटिक डेटा मेंबर जे आहे काय आहे? विदाउट क्रिएटिंग एन ऑब्जेक्ट ते डिफाईन्ड आहे. ओके,
विदाउट क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट ते ओमकार राऊत. ओके, डिफाईन्ड आहे. ह्याचा अर्थ काय, ऑब्जेक्टची गरजच नाही क्रिएशनसाठी, पर्टिक्युलर मेंबर फंक्शनला कॉल करण्यासाठी. ओके, आता काय करू आपण, सिंपल स्टॅटिक मेंबर फंक्शन प्रोग्राम रन करू. ओके, कॉन्सेप्ट कळाले तुम्हाला. काय फरक आहे, इनलाईन फंक्शन मध्ये इनलाईन कीवर्डनी यूज होतं, स्टॅटिक फंक्शन मध्ये स्टॅटिक कीवर्डनी इथं यूज होत आहे. फरक काय, तेवढाच फरक आहे. ओके, आता आणि दुसरी गोष्ट काय, स्टॅटिक कीवर्ड काय आहे, त्याला कॉल करण्यासाठी स्टॅटिक मेंबर फंक्शन, सॉरी स्टॅटिक मेंबर जे आहेत डेटा मेंबर्स, त्याच्यानेच आपल्याला कॉल करता येतं. ठीक आहे, आता आपण कोड करून बघू प्रॉपर. ओके, कट करू, रन करू त्याला. ठीक आहे, प्रॉपर हॅश इन्क्लूड आयो स्ट्रीम. ओके, यूजिंग नेम स्पेस std using namespace std. ओके, क्लास डेमो क्लास बनवला. आता डेमो क्लास मध्ये स्टुडंट्स स्टॅटिक int x. ओके, याचा अर्थ काय, स्टॅटिक डेटा आहे हा मेंबर. ओके, आता पब्लिक काय आपण यूज करणार आहे याच्यामध्ये, ऍक्सेस स्पेसिफायर स्टॅटिक void डिस्प्ले. स्टॅटिक void डिस्प्ले काय बनवलं आपण, स्टॅटिक मेंबर फंक्शन बनवलं. काय बनवलंय, स्टॅटिक मेंबर फंक्शन क्रिएट केला आहे सर. ओके, हे झालं. आता यामध्ये काय करायचंय, आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. कशाचं, व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू, म्हणजे प्रिंट करायची व्हॅल्यू कोणाची, एक्सची, एक्स. ओके, हँडल. ओके, केलं. आता क्लास आहे, क्लासच्या बाहेर येईल. ठीक आहे, क्लासच्या बाहेर आलो. ठीक आहे, आता इनिशियलाइज स्टॅटिक डेटा मेंबर आउटसाइड द क्लास. म्हणजे काय, आता स्टॅटिक डेटा मेंबर काय आउटसाइड द क्लास इनिशियलाइज करायचं आहे. मग यावेळेस काय करावं लागेल आपल्याला, स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचा वापर करावा लागणार आहे. int डेमो x इज इक्वल टू 10. ठीक आहे, ओके. आता मेन फंक्शन int मेन, int मेन फंक्शन बनवायचे. आता या मेन फंक्शन मध्ये पर्टिक्युलर जो स्टॅटिक फंक्शन आहे त्याला कॉल करायचं. कारण का कॉल करायचंय, कारण तो क्लासमध्ये म्हणून जी गोष्ट क्लासमध्ये आहे त्याला कॉल करावं लागते. ओके, सो डेमो इज टू डिस्प्ले. ओके, ह्याचा अर्थ काय, कॉलिंग स्टॅटिक फंक्शन विदाउट एन ऑब्जेक्ट क्रिएशन. ऑब्जेक्ट क्रिएटच नाही केला येतं, आणि मग रिटर्न 0. ओके, मग जो आउटपुट काय येईल आपला, व्हॅल्यू ऑफ एक्स इज 10. का, कारण इनिशियलाइज केली व्हॅल्यू 10 ची, डिक्लेअर केली का स्टुडंट्स, सॉरी इनपुट घेतलं का युजर कडून, नाही. ओके, मग काय होईल, आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे, आता ते डिस्प्ले व्हायलाच पाहिजे. ओके, बट कुठल्या थ्रू करतोय आपण हे सगळ्या गोष्टी, स्टॅटिक मेंबर फंक्शननी करतोय. आणि स्टॅटिक मेंबर फंक्शन मध्ये काय वापरलं आपण स्टुडंट्स, स्टॅटिक कीवर्ड. ठीक आहे, समजतंय का मला काय म्हणायचंय.
सक्सेसफुली एक्झिक्युटेड अँड व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 10. काय आलंय? व्हॅल्यू ऑफ एक्स जो आहे 10. आता सर ड्राय रन करा. ठीक आहे, ड्राय रन करा ह्याचा अर्थ काय? ओके, क्लास बनवला स्टुडंट्स आपण. क्लासमध्ये स्टॅटिक काय केलंय आपण? INT x डेटा मेंबर यूज केलाय. आता फंक्शन स्टॅटिक फंक्शन बनवणार आहे तर स्टॅटिक डेटा मेंबर यूज करावा लागणार आहे, तो केला. पब्लिक युटिलिटी कीवर्ड कारण आपल्याला इनिशियलाइज बाहेर काढायचे क्लासच्या. ओके, स्टॅटिक वाईड डिस्प्ले स्टुडंट्स काय हा पर्टिक्युलर फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये सी आउट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स एंडल. काय झालं? आपण याच्यामध्ये प्रिंट केली व्हॅल्यू काय ती माहिती नाही. ओके, मग बाहेर आलो क्लासच्या. इनिशियलाइज स्टॅटिक डेटा मेंबर आउटसाइड द क्लास. काय केलंय? इनिशियलाइज केले, त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. सो INT डेमो स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर एक्स इज इक्वल टू 10 आणि मेन मधून काय केलंय? कॉल केले. आता जेवढं पण काय केलंय, ओके, डिक्लेअर इनिशियलाइज केले, डिक्लेअर केले, सर्व काय केलंय. आता त्याला कामात आणण्यासाठी, त्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्याचं कॉलिंग करणं गरजेचं आहे. आणि विदाउट ऑब्जेक्ट क्रिएशन आपण तोच स्कोप रेझोल्युशनचा वापर करून आपण काय केलंय? कॉलिंग स्टॅटिक फंक्शन विदाउट अन ऑब्जेक्ट क्रिएशन. आणि त्या पर्टिक्युलर स्टॅटिक फंक्शनला स्टुडंट्स आपण काय केलंय? त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट क्रिएशनच्या व्यतिरिक्त आपण त्या पर्टिक्युलर फंक्शनला कॉल केलं आणि तो एक्झिक्यूट झाला. तुम्ही आता जसं बघितलं. ओके, आता दुसरी कन्सेप्ट काय? फ्रेंड फंक्शन. ती कन्सेप्ट समजून घेऊ. युजिंग 2 डिफरंट क्लासेस युजिंग नॉन मेंबर फंक्शन. ओके, ओके, फ्रेंड फंक्शन. आता नेमकं फ्रेंड फंक्शन काय? युजिंग 2 डिफरंट क्लासेस म्हणजे काय? युजिंग नॉन मेंबर फंक्शन म्हणजे काय ते समजून घेऊ. ठीक आहे, आता स्टुडंट्स आपण इनलाईन समजून घेतलं फंक्शन, इनलाईन फंक्शन समजून घेतला, स्टॅटिक फंक्शन समजून घेतला. आता समजून घ्यायचं आहे फ्रेंड फंक्शन. कुठला फंक्शन? फ्रेंड फंक्शन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे साक्षी? ओके, आता इथपर्यंत क्लिअर आहे. ह्याचा अर्थ आपण फ्रेंड फंक्शनच्या वरती आपण जम्प करू शकतो. फ्रेंड फंक्शन काय ते समजून घेऊ. ओके, फ्रेंड फंक्शन हा असा फंक्शन आहे जो बाकीच्या फंक्शन सारखा सेम आहे, बट ह्याच्यामध्ये सर वेगळपणा काय? तो वेगळपणा म्हणजे काय? दिस इज नॉट अ मेंबर ऑफ अ क्लास. मेंबर ऑफ अ क्लास म्हणजे काय? आपण जो काही क्लास बनवणार आहोत त्या क्लासमध्ये ह्याची काहीच व्हॅल्यू नाहीये, म्हणजे ह्याचा वापर पर्टिक्युलर क्लासच्या आतमध्ये होत नाही. ठीक आहे, हे क्लिअर झालं? कोणाचं? फ्रेंड फंक्शनचं. म्हणून याचं नाव काय? फ्रेंड फंक्शन. ओके, म्हणजे काय? हा फ्रेंड फंक्शन आहे, बट ह्या फ्रेंड फंक्शनला इथं काहीच जागा नाही. ओके, मग हा नेमका ऍक्सेस काय करणार? मग हा ऍक्सेस करणार प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड कीवर्ड्सला, सॉरी युटिलिटी वर्ड्सला, ऍक्सेस स्पेसिफायर, ऍक्सेस स्पेसिफायर्सला तो ऍक्सेस करणार. फॉर एक्झाम्पल कृष्णा आहे क्लासमध्ये. ओके, गेलाय. ओके, सुजल आहे. सुजलच्या क्लासमध्ये ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक देण्याऐवजी प्रायव्हेट दिलाय. काय दिलाय? पब्लिक देण्याऐवजी प्रायव्हेट दिलाय. मग पर्टिक्युलर प्रायव्हेटचे जे डेटा मेंबर्स आहे, फंक्शन्स आहे, ते आपण ऍक्सेस करू शकतो का? नाही करू शकत. पब्लिकचे करू शकतो, प्रायव्हेटचे करू शकत नाही, ऍक्सेस स्पेसिफायरचे. बट आपण जर का फ्रेंड फंक्शनचा वापर केला तर काय होणार आहे? फ्रेंड फंक्शनचा वापर केल्याने आपल्याला प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड स्पेसिफायर्स जरी यूज केले तरी आपण ह्यांना ऍक्सेस करू शकतो. ही मूलभूत ताकद कोण देते आपल्याला?
फ्रेंड फंक्शन देते. ओके, मग जसं इनलाईन फंक्शन इनलाईन कीवर्डने यूज होत होता, त्याच्यानंतर स्टॅटिक फंक्शन स्टॅटिक कीवर्डने यूज होत होता, सेम आपला फ्रेंड फंक्शन हा फ्रेंड कीवर्डने यूज होतोय. तर किती सिंपल आहे. मग फरक काय त्याच्यामध्ये? फरक एवढाच आहे की फ्रेंड फंक्शन जो आहे तो हे जे काम आहेत इम्पॉर्टंट प्रायव्हेट प्रोटेक्टेडचे काम तो प्रॉपर करतो. ठीक आहे. ओके, जर का या फंक्शनला जर का इनसाइड द क्लास जर का डिक्लेअर करायचा असेल तर आपल्याला काय यूज करावं लागतो? फ्रेंड कीवर्ड इथं यूज करावं लागतोय. ओके, आणि बाहेर म्हणजे क्लासच्या बाहेर जर का यूज करायचा असेल तर सिंपल आपल्याला काय करावं लागणार आहे? तिथं स्कोप रेझोल्युशन ऑपरेटरचं नाव वापर करावं लागणार आहे. ठीक आहे. आणि काय काय ऍक्सेस करतोय? आपले प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड ऍक्सेस करतोय. ओके, आणि हा पण जसा स्टॅटिक मेंबर फंक्शन आहे स्टुडंट्स, हा पण ऑब्जेक्टनी कॉल करत नाही. आपण काय करतोय? हा जो आहे स्टॅटिक मेंबर फंक्शन जो आहे, सॉरी आपला फ्रेंड फंक्शन जो आहे फंक्शननी कॉल ऑब्जेक्टनी कॉल करत नाहीये. आता ह्याचं पण सिंपल मूलभूत एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, आता म्हणजे ह्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण स्टुडंट्स? ऍक्सेस स्पेसिफायर जो आहे पब्लिक नाही यूज करणार, आपण काय यूज करणार? प्रायव्हेट यूज करणार. ठीक आहे. ओके, म्हणजे सर ऑल क्लिअर करायचं? येस, ऑल क्लिअर करू. ओके, सेम हॅश include IOStream using स्पेलिंग नीट लिहा स्पेस S3. ओके स्टुडंट्स, इथपर्यंत क्लिअर झालं. क्लास बॉक्स, क्लास कुठला बनवला आपण स्टुडंट्स? बॉक्सचा बनवला. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे? प्रायव्हेट ऍक्सेस स्पेसिफायरचा वापर, INT लेंथ. ओके, आता परत पब्लिक स्पेसिफायरचा वापर करू. वेट अ मिनिट, हा जो कोड आहे ओके, पब्लिक आहे. ओके, हा काय झाला? INT लेंथ काय झाला? प्रायव्हेट आहे ना आता हा, मग काय झाला? हा प्रायव्हेट डेटा मेंबर झाला. काय झाला स्टुडंट्स? प्रायव्हेट डेटा मेंबर. ओके, पब्लिक बॉक्स INT1 बॉक्सच्या आतमध्ये जी लेंथ आहे ती इक्वल टू 1 आहे. ठीक आहे. आणि या बॉक्सच्या बाहेर मध्ये आलो आपण आणि इथं फ्रेंड void शो हा फ्रेंड फंक्शन बनवला बॉक्स बी. ठीक आहे. काय आहे? फ्रेंड फंक्शन डिक्लेअर केलाय फक्त. ठीक आहे, डिक्लेअर केला आहे सर. ठीक आहे, हा झाला. आता ओके, सेमीकॉलन दिलं, ह्याचा अर्थ काय स्टुडंट्स? क्लासच्या बाहेर आलो आपण. काय आलो? क्लासच्या बाहेर आलो. क्लासच्या बाहेर आल्यानंतर फ्रेंड फंक्शन, ज्या फ्रेंड फंक्शनला डिक्लेअर केलं होतं त्या फ्रेंड फंक्शनला आता डिफाईन करायचं. ठीक आहे, म्हणजे काय? इनिशियलाइज करायचं. void शो बॉक्स बी. ओके, सी आउट लेंथ is equal to
ओके, बी डॉट लेंथ स्पेलिंग th. ओके, हे झालं आणि एंडल. ओके, आता मेन फंक्शन मध्ये येऊ. हे काय केलं इथं आपण या फंक्शन मध्ये काय केलं स्टुडंट्स, फ्रेंड फंक्शनला इनिशियलाइज किंवा डिफाइन केलं आहे सर. ओके, हे क्लिअर झालं. आता ह्याच्या आतमध्ये सॉरी ह्याच्या बाहेर आलो मेन फंक्शन मध्ये INT मेन. INT मेन फंक्शन मध्ये कसं होणार आहे, बॉक्सचा काय बनवलं आपण, वेट अ मिनिट. ओके, डिस्प्ले होत नाही. ओके सॉरी, फुल स्क्रीन झाली ते. ओके, तो कोड काय स्टुडंट्स मी तुम्हाला ना परत सांगतो, फुल स्क्रीन झाली त्याच्यामुळे. ओके, फ्रेंड फंक्शनची ही कन्सेप्ट आहे आणि युजिंग 2 डिफरंट क्लासेस आणि युजिंग नॉन मेंबर फंक्शन ते बघू. ठीक आहे, फ्रेंड फंक्शन युजिंग 2 डिफरंट क्लासेस ही एक कन्सेप्ट आहे, ती समजून घेऊ. आणि युजिंग नॉन मेंबर फंक्शन ती कन्सेप्ट समजून घेऊ. ओके, ह्याचा अर्थ काय स्टुडंट्स, फ्रेंड फंक्शन जे आहेत आपल्याला कळालंय की ते पर्टिक्युलर क्लासमध्ये पण यूज होऊ शकतात, बट दे कॅन बी डिक्लेअर्ड इन मल्टिपल क्लासेस. दे कॅन बी डिक्लेअर्ड इन मल्टिपल क्लासेस, म्हणून ते काय म्हणले 2 डिफरंट क्लास. ओके, आणि ह्याचा उपयोग काय होणार आहे, मल्टिपल क्लासेसमध्ये जर का ते डिक्लेअर करत असेल तर मग पर्टिक्युलर फंक्शनला हेल्प होईल टू ॲक्सेस द प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड मेंबर्स ऑफ बोथ द क्लासेस. प्रायव्हेट अँड प्रोटेक्टेड मेंबर्सला ॲक्सेस करण्याची ताकद कोण देणार आहे आपल्याला स्टुडंट्स, फ्रेंड फंक्शन देणार आहे. ठीक आहे, आणि हे युजफुल आहे का, युजफुल वेन वी वॉन्ट टू परफॉर्म ऑपरेशन्स इन्व्हॉल्विंग 2 क्लासेस सायमल्टेनियसली. आता फॉर एक्झाम्पल सुजल आहे, सुजलला एक कोड लिहायचा, त्या कोडमध्ये 2 क्लास आहेत. ओके, 2 क्लास आहेत. ओके, आता या 2 क्लासेसची ॲक्सेस स्पेसिफायर काय, प्रायव्हेट आहे. ओके, आणि इथं प्रोटेक्टेड आहे. ठीक आहे, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड आहे. आता ह्या दोन्ही स्पेसिफायर्सला ॲक्सेस करायचा असेल तर आपण इथं फ्रेंड फंक्शनचा वापर करू शकतो, कारण काय म्हणले, फ्रेंड फंक्शन विथ 2 डिफरंट क्लासेस. ठीक आहे सुजल, इथपर्यंत क्लिअर झालंय तुला.
ओके, व्हॉइस येत नाहीये. ओके, आणि युजिंग नॉन मेंबर फंक्शन आता नेमकं काय ते पाहून घेऊ. युजिंग नॉन मेंबर फंक्शन. ओके, ती कन्सेप्ट ती पाहून घेऊ. म्हणजे काय, फ्रेंड फंक्शनला जेव्हा आपण नॉन मेंबर फंक्शन सोबत वापर करतो, यूज करतो, तेव्हा नॉन मेंबर फंक्शन जो आहे तो, ह्याचा अर्थ काय होतं की त्याच्यामध्ये कुठले पण डेटा मेंबर्स यूज होणार नाहीये. म्हणजे काय, तो एक सिंपल फंक्शन झाला, सिंपल नॉर्मल फंक्शन झाला. ओके, दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ एनी क्लास. म्हणजे आता जो पण नॉन डेटा मेंबर फंक्शन आहे, म्हणजे काय, फ्रेंड फंक्शन युजिंग नॉन मेंबर फंक्शन म्हणजे काय, नॉन मेंबर फंक्शन म्हणजे काय, हा कुठलाही क्लासचा यूज इथं करणार नाही. ओके, म्हणजे काय, आता जसं फ्रेंड फंक्शन जो होता तो आपला कुठला ऍक्सेस करत होता, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड. ओके, बट असंच इथं जो फ्रेंड फंक्शन जो आहे तो ऍक्सेस करू शकणार नाही C++ मध्ये क्लासमध्ये प्रायव्हेट प्रोटेक्टेड फंक्शन्स, कुठला नॉन मेंबर फंक्शन जर का यूज केला तर. ठीक आहे, आता नॉन मेंबर फंक्शन हा जो आहे, नॉन मेंबर फंक्शन हा फंक्शन डिक्लेअर्ड कुठं होतोय, आउटसाइड द क्लास. ओके, कारण का होतोय, कारण ह्या नॉन मेंबर फंक्शनने ना आपण प्रायव्हेट ऍक्सेस करू शकतो, किंवा प्रोटेक्टेड ऍक्सेस करू शकतो, किंवा पब्लिक ऍक्सेस करू शकतो. नाही ऍक्सेस करू शकत आपण प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिक. ओके, म्हणून आपल्याला बाहेर त्याचं इंडिकेट करावं लागते. आणि जर का नॉन मेंबर फंक्शन्सला स्टुडंट्स आपल्याला जर का ऍक्सेस करायचा असेल तर त्याला आपल्याला काय डिक्लेअर करावं लागेल, त्याच्या आधी फ्रेंड, FRIEND, फ्रेंड. ओके, मग ह्याचा अर्थ काय, नॉन मेंबर फंक्शनमध्ये फक्त एकच गुण आहे, तो म्हणजे की मेंबर फंक्शन जे डेटा मेंबर्स आहेत त्याचा यूज होत नाहीये, ऍक्सेस करू शकत नाही ऍक्सेस स्पेसिफायर्स कुठले पण. आणि तिसरा पॉईंट काय स्टुडंट्स आपला, की ते ऍक्सेस करण्यासाठी त्याच्या पुढे आपल्याला फ्रेंड हा शब्दाचा उच्चार म्हणजे टाईप तिथं करावं लागणार आहे, फ्रेंड कीवर्डचा वापर तिथं आपल्याला करावा लागणार आहे. ठीक आहे, आता एकंदरीत 3 कन्सेप्ट समजले स्टुडंट्स ह्या लेक्चरमध्ये. आपण 3 कन्सेप्ट कुठले कुठले होते, इनलाईन फंक्शन, सॉरी स्टॅटिक मेंबरच्या नंतर स्टॅटिक मेंबर फंक्शन, फ्रेंड फंक्शन युजिंग 2 डिफरंट क्लासेस, युजिंग नॉन मेंबर फंक्शन. आता काय करू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये, आता अरेज ऑफ ऑब्जेक्ट्स ॲज फंक्शन्स, आर्ग्युमेंट्स, हे 2 कन्सेप्ट समजून घेऊ. ठीक आहे, आणि कन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर्स, टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्टर्स. ओके, हे 2.2 2.3 कव्हर करू उद्याच्या लेक्चरमध्ये, आणि वेनसडेच्या लेक्चरमध्ये 2.4 आणि 2.5 कव्हर करू. ठीक आहे, उद्याचे ह्याचे जे नोट्स आहेत प्रॉपर ते पण मी ॲड ऑन करतो आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत ती क्लिअर कन्सेप्ट होऊन जाईल. आता थोडासा प्रॉब्लेम आहे, ग्लिच येतो लॅपटॉपमध्ये. ओके, ते मी बघतो, टेम्पररी फाईल्स जास्त झाल्यात. ओके स्टुडंट्स, तुझं इथपर्यंत क्लिअर झालंय का फंक्शनचे तिन्ही पार्ट? आवाज येत नाही तुझा, काय प्रॉब्लेम आहे का? ओके, ओमकार. ओके, मला एक सांग, इनलाईन फंक्शन आणि स्टॅटिक स्टॅटिक फंक्शन जो आहे त्याच्यामध्ये फरक काय? ओके, हा कीवर्ड झाला. ठीक आहे साक्षी, मग आपण फरक जो आहे कीवर्डचा आहे
मान्य करतो मी. ओके. दुसरा प्रश्न जो आहे साक्षी यांना की आता फॉर एक्झाम्पल जर का मला फ्रेंड फंक्शननी ॲक्सेस करायचं असेल, ओके, फ्रेंड फंक्शननी मला जर का ॲक्सेस करायचे काय प्रायव्हेट प्रोटेक्टेड पब्लिक, ओके, ते मी करू शकतो. बट ते मी नॉन मेंबर फंक्शननी करू शकेल का? ओके, नाही करू शकत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आणि फॉर एक्झाम्पल मला स्टॅटिक मेंबर फंक्शनला क्लासच्या बाहेर एक्झिक्यूट करायचं असेल, क्लासच्या बाहेर मला रिप्रेझेंट करायचं असेल किंवा इनिशियलाइज करायचं असेल, त्यावेळेस श्लोक मला कुठल्या ऑपरेटरचा वापर करावा लागणार आहे? श्लोक माइक ऑन कर, क्लिअरली बोल. आवाज येत नाही तुम्हाला, चॅटमध्ये सांग. ओके, सुजल काय असेल, कुठल्या ऑपरेटरचा वापर करावा लागतो आपल्याला? स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर, शब्द खाल्लास तू, रेझोल्युशन ऑपरेटरचा वापर आपल्याला तिथं करावा लागतो. ठीक आहे स्टुडंट्स, इथपर्यंत क्लिअर झालंय असं मला वाटतंय. ओके, प्रॉपर स्टुडंट्सचं ह्याच्या चॅप्टरची जी क्वेश्चन बँक आहे ती पण मी देईल. ओके, आपला काय आज 29 जुलै आहे. तर कमीत कमी 5 ऑगस्टपर्यंत आपला जे चॅप्टर्स आहेत DMSचे सेकंड चॅप्टर कव्हर होत आलाय आणि WPचं पण सेकंड चॅप्टर कव्हर होत आलाय. प्रॉपर 7-8 ऑगस्टपर्यंत आपले दोघांचे 2-2 चॅप्टर प्लस 2.5 पण कव्हर होऊन जातील. ठीक आहे, इथं मी स्टॉप करतो. ठीक आहे. ओके, काय डाऊट आहे का साक्षी? ओके, नो प्रॉब्लेम. आणि ह्याचे पण नोट्स मी अपलोड करतो आणि लेक्चर पण अपलोड करून देतो ॲपमध्ये. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.